सिंधुदुर्गातल्या आंबोली जवळच्या कावळेसाद धबधबा पर्यटकांचं आकर्षण बनतोय। उलट्या दिशेने वाहणारा धबधबा पर्यटकांना भुरळ घालतोय आणि त्यामुळे पर्यटकांची इथे मोठी गर्दी होताना दिसतेय। धुकात व्यापलेली दरी, ऊन पावसाचा खेळ आणि आल्हाददायक वातावरण अनुभवण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होतीये। आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी, पाहूया। महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळख असलेल्या आंबोलीत सध्या मुसळधार पाऊस कोसळतोय आणि याच पावसामध्ये पाऊस, ऊन आणि धुकं अशा आल्हाददायक वातावरणाचा आनंद लुटण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आंबोलीत दाखल झालेले आहेत। मी आंबोली जवळील गेळे गावातील कावळेसाद पॉइंटवर आहे आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते दाखल झालेले आहेत आणि या ठिकाणी पर्यटनाचा आनंद लुटताना दिसत आहेत। आपण जी पाहताय ही कावळेसाद मधील एक दरी आहे आणि या दरीत काही वेळापूर्वी दाट धुकं जे होतं ते या दरीत पाहायला मिळालं होतं, मात्र आता या ठिकाणी धुकं जे आहे ते विरळ होताना दिसतंय आणि या ठिकाणचा निसर्गाचा अलोभनीय दृश्य जे आहे ते दृश्य आपल्याला पाहायला मिळतंय। पर्यटक जे आहेत ते पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी आलेले आहेत। या ठिकाणी ऊन, पाऊस, धुकं असं आल्हाददायक वातावरण आहे आणि या आल्हाददायक वातावरणात मनसोक्त पर्यटनाचा आनंद लुटण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा या ठिकाणचे पर्यटक जे आहेत ते दाखल झालेले आहेत। कॅमेरा पर्सन परेशसह सदाशिव लाड, एबीपी माझा, आंबोली, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।